नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी निमित्त उपवासाची खिचडी. खिचडी बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा घेतला आहे, जो की मी रात्रीच भिजवून ठेवला होता. त्यानंतर इथे 3 छोट्या साईजचे बटाटे उकडून कट करून घेतले आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे व 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्या आहेत. आता आपण गॅस ऑन करून कढई ठेवूया. त्यात मी 2 चमचे तूप घालून घेतलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहोत. ती व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. इथे तुम्ही हिरवी मिरची वाटून न घेता कट करून जरी घेतली तरीही चालेल. त्यानंतर साबुदाणा मी इथे ॲड करणार आहे. तो व्यवस्थित आता आपल्याला मिरचीमध्ये परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटे परतल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे. तो देखील मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कट करून घेतलेले बटाटे यामध्ये ॲड करून घेणार आहोत. हे सर्व साहित्य आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. नंतर आपण इथे गॅस स्लो ठेवून 5 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा खिचडी एकत्रित मिक्स करून घ्या. त्यानंतर परत आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा 5 मिनिटे खिचडी शिजवून घेणार आहोत. आता आपला साबुदाणा व्यवस्थित इथे शिजलेला आहे. त्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा खिचडी व्यवस्थित परतून घ्या. इथे आपला साबुदाणा ट्रान्सपरंट दिसतोय, याचा अर्थ खिचडी व्यवस्थित शिजली आहे. आता आपली खिचडी तयार झाली आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.